नमस्कार मित्रांनो, सोलफिल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केलाय का? हा जो श्वास चालू आहे, तो अचानक थांबला तर पुढे काय होतं? डोळे मिटतात, हृदयाची धडधड थांबते आणि सगळं काही शांत होतं. पण खरंच सगळं शांत होतं का? की त्या शांततेच्या पलीकडे एक नवीन प्रवास सुरू होतो? गरुड पुराणात सांगितलेलं एक सत्य, हे फक्त एक कथा नाही, तर जीवन आणि मृत्यू यांच्यामधील एक अदृश्य दुवा आहे. जेव्हा एखादा मनुष्य शेवटचा श्वास घेतो, तेव्हा शरीर थांबतं, पण आत्मा थांबत नाही. त्या शेवटच्या काही क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य जणू एका चित्रपटासारखं तुमच्या डोळ्यासमोर चालू लागतं. लहानपण, तरुणपण आणि वृद्धत्व, तुम्ही केलेली प्रत्येक चांगली वाईट गोष्ट आणि प्रत्येक चूक एका मागोमाग उभी राहते. त्या क्षणी कोणताही खोटेपणा राहत नाही. तुम्ही स्वतःपासून काहीच लपवू शकत नाही. कारण तो क्षण तुमचा शेवटचा क्षण असतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि मग तो क्षण येतो, जिथे आत्मा शरीरातून बाहेर पडतो. म्हणजे आपला मृत्यू होतो. तुम्हाला वाटतं तुम्ही अजूनही जिवंत आहात. तुम्ही उठण्याचा प्रयत्न करता, बोलण्याचा प्रयत्न करता, पण कुणालाच ऐकू येत नाही. तुमच्या घरचे तुमच्या भोवती रडत बसतात, पण तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही. तुम्ही त्यांना तुमची वेदना सांगू शकत नाही. अशी ही अवस्था खूप वेदनादायक असते. आणि मग अचानक वातावरण बदलतं. घरात सगळी रडारड चालू असते. नातेवाईक येतात. अचानक वेगळीच ऊर्जा तिथे जाणवते. ते येतात, यमदूत. त्यांचं स्वरूप तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. जर तुम्ही चांगलं जीवन जगला असाल, तर ते शांत, दिव्य दिसतात. पण जर तुमचं जीवन पापाने भरलेलं असेल, तर त्यांचा रौद्र अवतार भय निर्माण करतो. यमदूत आत्म्याला घेऊन जाण्यासाठी तयार होतात. आत्मा विनवतो, "मला थोडा वेळ तरी द्या. मी अजून तयार नाही आहे तुमच्यासोबत येण्यासाठी." पण त्यावेळी कोणतीही विनंती ऐकली जात नाही. कारण जीवनात जे करायचं होतं, त्यासाठी भरपूर आयुष्य दिलेलं होतं. ते आता संपलेलं असतं. आता फक्त परिणाम उरलेले असतात. पहिल्या 24 तासात आत्मा अत्यंत अस्वस्थ असतो. तो सैरावैरा धावत असतो. आपल्या नातेवाईकांना आवाज देण्याचा प्रयत्न करत असतो, स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कोणालाही त्यांचा आवाज ऐकू येत नाही. त्या आत्म्याचा स्पर्श अनुभवता येत नाही. तो आत्मा खूप भुकेला असतो, तहानलेला असतो, पण त्याला काहीच मिळत नाही. तो आपल्या घराभोवती फिरतो. तो पाहतो, लोक त्याच्याबद्दल काही ना काही बोलत आहेत. कोणी खरोखर दुःखी आहे, तर कोणी फक्त औपचारिकता दाखवत आहेत. नातेवाईक मृतदेहाला घेऊन जातात. मृतदेह जाळतात आणि आत्म्याला शांती मिळण्यासाठी सर्वजण प्रार्थना करतात. जेव्हा कुटुंब खऱ्या मनाने प्रार्थना करतं, तेव्हा आत्म्याला थोडी शांती मिळते. त्यासाठी दिवा लावला जातो, मंत्र जपले जातात. हे सगळं फक्त परंपरा नाही, तर आत्म्याला शांत करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत. आत्म्याला जेवण दाखवलं जातं आणि आत्मा येऊन ते प्राशन करतो. कावळ्याच्या रूपाने येऊन तो स्पर्श करून जातो. थोडंफार त्यातलं खाऊन जातो आणि तो आपल्या अवतीभोवतीच फिरत असतो. म्हणून मित्रांनो, मृत्यू हा शेवट नाही. तो एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो आपण कसं जगलो. तुमच्याकडे अजून वेळ आहे. आज आणि आत्ताच तुम्ही बदल करू शकता. पण मृत्यू होणं ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, की आत्म्याचा प्रवास कसा सुरू होतो आणि नरकातील त्या शिक्षा काय-काय असतात, ज्या ऐकून तुमचा आत्माही हादरून जाईल. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.